हॅलो स्टुडंट्स, तर आपण या ठिकाणी ड्युएल नेचर ऑफ लाईट 12चा फिजिक्सचा चॅप्टर सुरू केलेला आहे. ड्युएल नेचर ऑफ लाईटमध्ये लाईट येणार. लाईटचे दोन नेचर पाहिले आपण मागच्या लेक्चरमध्ये, वेव्ह नेचर ॲज वेल ॲज पार्टिकल नेचर. पार्टिकलमध्ये कोणता पार्टिकल आहे? फोटॉन. फोटॉनची एनर्जी किती आहे? E इज इक्वल टू एच न्यू आणि E is equal to hc upon lambda. Energy is directly proportional to frequency. Energy is inversely proportional to wavelength. इथपर्यंत आपण डिटेलमध्ये पाहिलं. तुम्ही जर ते लेक्चर बघितलं नसेल तर एकदा ते लेक्चर बघून घ्या. ओके, आता हे ड्युएल नेचर ऑफ लाईटमध्ये ॲटमचं काय काम आहे? ॲटम, तर ॲटम समजल्याशिवाय आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो आपल्याला पाहायचा आहे ड्युएल नेचर ऑफ लाईटमध्ये तो या ठिकाणी समजणार नाही जर आपण ॲटमला समजून घेतलं नाही. सो मोस्ट इम्पॉर्टंट इज ॲटम. सो व्हॉट इज मीन बाय ॲटम? समजा या ठिकाणी माझ्या हाती हा चॉक आहे. ओके, मी याचे दोन तुकडे केले, परत केले, तुकडे करतच राहिलो. एक वेळ असा येईल की त्याचा एक तुकडा एवढा बारीक असेल की परत जर मी त्याचा तुकडा करायला गेलो तर त्याचा तुकडा होणार नाही. ओके, म्हणजे हा चॉक आहे, त्याचे तुकडे पीसेस कट करत राहिलो, एकाचे दोन, परत तो जो अर्धा उरला त्याचे दोन, परत दोन असे जर करत राहिलो, एक वेळ असा येईल की असा एक कण, असा एक पार्टिकल उरणार, ओके, की त्याचा परत तुकडा होणार नाही. आयर्न घ्या, आयर्नला कट करा, तुकडे करा, करत राहा. एक वेळ असा येणार की त्या ठिकाणी परत त्या पार्टिकलचा तुकडा होणार नाही. त्या पार्टिकलला आम्ही काय म्हणणार? ॲटम. म्हणजे काय? द स्मॉलेस्ट. आजचं लेक्चर फार महत्वाचं आहे. लक्षपूर्वक ऐकावे. ओके, मिस करायचा नाही कुठला शब्द. द स्मॉलेस्ट. स्मॉलेस्ट म्हणजे याच्यापेक्षा स्मॉल नाहीच असू शकत काही आता असा. द स्मॉलेस्ट. इनडिव्हिजिबल, जो डिव्हिजिबल नाही आहे, म्हणजे ज्याचे ब्रेकिंग आता होणार नाही, तुकडे आता होणार नाही, जो आता डिवाइड होणार नाही, जो आता एकाचे दोन वेगवेगळे पार्ट्स होणार नाही. द स्मॉलेस्ट, सगळ्यात लहान, इनडिव्हिजिबल, अनब्रेकेबल. ओके, द स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ एलिमेंट is called as atom. The smallest indivisible particle of element is called as what? Atom. मग या ठिकाणी ॲटमचे जे स्ट्रक्चर आहे, ॲटम कसा आहे, ओके, कसा दिसतो, त्याचे प्रॉपर्टीज काय आहेत, त्याचे गुणधर्म काय आहेत, त्याचे फायदे काय आहेत, ओके, तर या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत. अकॉर्डिंग टू बोहर्स थेरी, बोहर नावाचा एक सायंटिस्ट होता. अकॉर्डिंग टू बोहर्स थेरी, ॲटम कन्सिस्ट ऑफ सेंट्रल पार्ट. ॲटमच्या मधामध्ये एक सेंट्रल पार्ट असतो आणि या सेंट्रल पार्टला मी म्हणणार न्यूक्लियस. द सेंट्रल पार्ट ऑफ ॲटम इज कॉल्ड ॲज न्यूक्लियस. In that central part there are positively charges called as proton. मग या ठिकाणी बोहरचं असं म्हणणं होतं की ॲटम काय आहे, तर ॲटम हा एक पार्टिकल आहे. ओके, तो स्मॉलेस्ट आहे, तो इंडिव्हिजिबल आहे. मग बोहरनं सांगितलं की तो कसा आहे, तर त्याच्या सेंटरमध्ये एक पार्ट असतो, त्याला मी काय म्हणणार? न्यूक्लियस. या न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असणार? प्रोटॉन्स, ते पॉझिटिव्हली चार्ज असणार. नंतर काय असणार? न्यूट्रॉन. न्यूट्रॉन्स आर चार्जलेस, म्हणजे त्याच्यावर कोणता चार्ज नसतो. द सेंट्रल पार्ट ऑफ ॲटम consists of protons which are positively charged and neutrons which are chargeless, and that central part is called as what? Nucleus. Okay, around this nucleus, या न्यूक्लियसच्या भोवती electron revolve in a circular orbit. Around this nucleus electron revolve in a circular orbit. मग आता बोहरचं असं म्हणणं होतं की न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन
which are negatively charged. Electrons are negatively charged particles revolve around the nucleus in a circular orbit. Okay, मग आपण आता म्हणू की या ठिकाणी न्यूक्लियसच्या भोवती जो सर्क्युलर ऑर्बिट होता, ओके, त्याच्यामध्ये कोण आहे? इलेक्ट्रॉन, and they are what? Negatively charged. Okay, if n is a principal quantum number, n is a principal quantum number, n is equal to 1 2 3 dash. n हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे. इथे फक्त लक्षात ठेवा की n जर आला तर त्याला आम्ही काय म्हणणार? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ॲटमच्या रिलेटेड जर कुठली थिअरी आली त्याच्यामध्ये स्मॉल n आला तर तो काय आहे? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. याची व्हॅल्यू काय असते? n is equal to 1 2 3 4. ओके, सो व्हॉट इज दिस n? व्हॉट इज दिस n? n is a number of orbit, ऑर्बिटची संख्या. ओके, if n is equal to 1 first orbit, n is equal to 2 second orbit, n is equal to 3 third orbit. ओके, मग या ठिकाणी न्यूक्लियसच्या भोवती ऑर्बिट किती? तर या ठिकाणी न्यूक्लियसच्या भोवती ऑर्बिट इन्फायनाइट असू शकतात डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉनची संख्या किती याच्यानुसार आपण ऑर्बिटची संख्या सांगू शकतो. ओके, मग कोण्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत हे कसं काढणार? जसं की तुम्ही आम्हाला सांगितलं की सेंट्रल पार्ट ऑफ ॲटम इज कॉल्ड ॲज न्यूक्लियस. तर कोण्या ऑर्बिट अँड इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस कॉल्ड ॲज ऑर्बिट. ओके, मग आता या ठिकाणी तुम्ही जे ऑर्बिट म्हटलं तर कोण्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतात तर त्याची संख्या काढायची असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे 2n². कोण्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होणार ह्याचा फॉर्म्युला आहे 2n². आता n is equal to 1 टाका. पहिला ऑर्बिट 1 चा स्क्वेअर 1. ओके, 1 चा स्क्वेअर 1 1 into 2 2 म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती? 2. ओके, n is equal to 2 टाका. 2 चा स्क्वेअर 4 4 2 चा 8. ओके, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती? 8. 3 टाका. n is equal to 3 म्हणजे तिसऱ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती काढायचे असतील तर n is equal to 3 टाका. 3 3 चा स्क्वेअर 9 9 2 चा 18 म्हणजे थर्ड ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन मिळणार आपल्याला? 18. मग पहिल्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 2 8 18 4 टाका. 4 चा स्क्वेअर 16 16 2 चा 32. अशा प्रकारे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन ऑर्बिटमध्ये केल्या जाते. ओके, आता या ठिकाणी हे जे ॲटम्स आहेत हे केमिकल रिॲक्शन घडवून आणतात. हे जे ॲटम्स आहेत हे कोण्या प्रकारचे आहेत यावरून आपण सांगणार की एलिमेंट कोण्या प्रकारचा आहे. ॲटमनुसार सांगणार की तो मेटल आहे का, ॲटमनुसार सांगणार की तो नॉन मेटल आहे का, ॲटमनुसार सांगणार आपण की तो मेटलाइड आहे का. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कन्सिडर करा की या ठिकाणी आपल्याकडे क्लोरीन आहे. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17. पहिल्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती? 2. दुसऱ्यामध्ये किती? 8 आणि तिसऱ्यामध्ये किती? 7. म्हणजे याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7. जर मी या ठिकाणी समजा आता सोडियम घेतला Na11. ओके, याच्या पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये किती उरला? एकच उरला. 8 अधिक 2 10 10 अधिक 1 11 17. 8 अधिक 2 10 10 अधिक 7 किती? 17. ओके, व्हॉट इज this 11? This 11 is the number of proton and number of electron. 17 atomic number, 11 atomic number. What atomic number indicates? Number of protons or number of electrons. Okay, जर आता या ठिकाणी आपण म्हटलं किंवा 1 2 3 कोणते ॲटम्स केमिकल रिॲक्शन करतात? ज्या ॲटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये ऑक्टेट कंप्लीट आहे. ऑक्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन. ज्या ॲटमच्या
आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. ओके, 8 कंप्लीट इलेक्ट्रॉन असतात. तो जो ॲटम आहे त्याला आम्ही न्यूट्रल ॲटम म्हणणार, किंवा स्टेबल ॲटम म्हणणार, किंवा इनर्ट गॅस म्हणणार. इनर्ट गॅस किंवा स्टेबल ॲटम. जसं की argon. The atomic number of argon is what? 18. 2, 8, 8. The number of electron in outermost orbit of argon is what? 8. Therefore, the octet of argon is completed. याचं जे ऑक्टेट आहे ते कंप्लीट झालेलं आहे. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन आता आउटर मोस्ट ऑर्बिट कंप्लीट असल्यामुळे कोणत्याही केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेणार नाही. त्यामुळे हा झाला इनर्ट गॅस निऑन. The atomic number of neon is what? 10. 2, 8. Octet is what? Complete. Octet is what? Complete. Okay. तर ज्याही ॲटमचं ऑक्टेट कंप्लीट असते, म्हणजे ज्याही ॲटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, ते ॲटम कोण्याच रिॲक्शनमध्ये भाग घेत नाहीत. ते इनर्ट गॅसेस असतात, स्टेबल असतात. ओके, त्यांना कुठलीही रिॲक्शन करण्याची गरज नाही. सो ज्या ॲटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 1, 2 आणि 3 इलेक्ट्रॉन असतात, किंवा 4 इलेक्ट्रॉन असतात, किंवा 5, 6 आणि 7 इलेक्ट्रॉन असतात, आणि 8 इलेक्ट्रॉन असतात. ज्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, दे आर इनर्ट नोबेल गॅसेस. दे आर इनर्ट ऑर नोबेल गॅसेस. ते कोण्याच रिॲक्शन मध्ये भाग घेणार नाहीत, काहीच करणार नाहीत. ओके, ज्याचं काय कंप्लीट आहे? ऑक्टेट. ज्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 8. ओके, आता ज्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन आहेत, यापैकी ज्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, त्याला ऑक्टेट कंप्लीट करायला किती लागणार इलेक्ट्रॉन? 7. 7 इलेक्ट्रॉन लागणार. कोण देणार याला 7 इलेक्ट्रॉन? जर समजा ज्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याला ऑक्टेट कंप्लीट करायचं आहे, तर त्याला 7 इलेक्ट्रॉन कोणी देणार का? नाही. ओके, ज्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, त्याला ऑक्टेट कंप्लीट करायला किती पाहिजे? 6. ज्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, त्याला ऑक्टेट कंप्लीट करायला किती पाहिजे? 5. ओके, मग या ठिकाणी ज्याच्याही शेवटच्या ऑर्बिटमध्ये, ज्याही ॲटमच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 1, 2, 3 असेल, त्यांना ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी शेवटच्या ऑर्बिटमध्ये अजून किती इलेक्ट्रॉन पाहिजे? 7, 6, 5. यांना कोणी इलेक्ट्रॉन देणार का? नाही देणार. मग हे ऑक्टेट कसं कंप्लीट करणार? पहा, सोडी शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1. मग या ठिकाणी याला शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, तो ऑक्टेट कंप्लीट करायला किती इलेक्ट्रॉन पाहिजे? 7. याला कोणी देणार का? नाही. मग हा ठरवतो की चला मला कोणी देणार नाही, मी माझा 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकणार. 7 इलेक्ट्रॉन घेतल्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन देणं सोपं. 6 इलेक्ट्रॉन घेतल्यापेक्षा 2 इलेक्ट्रॉन देणं सोपं. 5 इलेक्ट्रॉन घेतल्यापेक्षा 3 इलेक्ट्रॉन देणं सोपं. आणि त्यामुळे ज्याच्याही शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन असतात, दे आर donators. They donate the electron to complete their octet. ज्याही ॲटमच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1, 2, 3 इलेक्ट्रॉन असतात, they are donators. Since they are donators, they are metals. Most important. आपल्याला करंट पाहिजे, कॉपर यूज करणार, ॲल्युमिनियम यूज करणार. ओके, व्हाय? बिकॉज दे आर मेटल्स. ते मेटल्स का आहेत? कारण त्यांच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1, 2, 3. ओके,
मग आता आपल्याला करंट पाहिजे म्हणजे काय पाहिजे, इलेक्ट्रॉन फ्लो झाले पाहिजे. व्हॉट इज करंट, द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज करंट. द फ्लो ऑफ, इन सिंपल लँग्वेज, the flow of electron is called as what, current. Okay, now the atoms in which the atoms in which there are 1, 2 and 3 electrons in outermost orbit are called as donators, and they are what, metals, and hence they are good conductors of electricity and heat. ज्याच्याही शेवटच्या ऑर्बिट मध्ये 1, 2, 3 इलेक्ट्रॉन असतात, ते डोनेट करतात इलेक्ट्रॉन कशासाठी, टू कंप्लीट देअर ऑर्बिट. म्हणून आपण त्यांना काय म्हणणार, मेटल्स. मेटल्स आर डोनेटर्स, ते इलेक्ट्रॉन देतात. ओके, अँड दॅट्स व्हाय दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. जर आम्ही कोणताही मेटलचा जर या ठिकाणी कोणताही मेटल घेतला तर त्या मेटलमध्ये ॲटमची अरेंजमेंट ही अशा प्रकारे असते. अँड इन मेटल ॲट रूम टेम्परेचर म्हणजे जे नॉर्मल टेम्परेचर आपलं असते 27 डिग्री सेल्सिअस टू 37 डिग्री सेल्सिअस. ओके, हे जे नॉर्मल टेम्परेचर आहे याला आम्ही रूम टेम्परेचर म्हणणार. आणि या रूम टेम्परेचरवर जे टेम्परेचर आपल्याला सहजरित्या सहन होते, आपल्या आजूबाजूचं टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस टू 37 डिग्री सेल्सिअस, त्याला आम्ही म्हणणार रूम टेम्परेचर. ओके, या टेम्परेचरवर हे जे मेटल आहे, ओके, हे मेटलच्या आतमध्ये या ठिकाणी इलेक्ट्रॉन रँडमली मूव्ह होतात. हा इलेक्ट्रॉन इकडे चालला, हा इलेक्ट्रॉन इकडे चालला, हा इलेक्ट्रॉन इकडे चालला, हा इलेक्ट्रॉन इकडे चालला. म्हणजे इन मेटल ॲट रूम टेम्परेचर देयर आर 3 इलेक्ट्रॉन्स. मेटलच्या आतमध्ये रूम टेम्परेचरला 3 इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, व्हाय, बिकॉज दे आर व्हॉट, डोनेटर्स. Why they are donators? Because in their outermost orbit there are 1, 2, 3 electrons. Therefore, to complete octet, it is easy to donate their electrons 1, 2 and 3. Okay. Now, जर तुम्ही कोणताही या ठिकाणी मेटल घेतला, कोणताही, तर त्या मेटलच्या आतमध्ये आम्हाला फ्री इलेक्ट्रॉन आता मिळणार म्हणजे मिळणार. ओके, आणि हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत हे रँडमली मूव्ह होतात. रँडम म्हणजे कोणीकडे, जसं वर्गात एखादा शिक्षक नाही, एक मुलगा इकडे चालला, एक मुलगा इकडे चालला, मुली इकडे बोलत बसायला, कोणी काही करून राहिलं, म्हणजे स्वतःच्या मनाने जिकडं वाटेल तिकडं जसं वाटेल तसं वागणे, याला आपण म्हणणार रँडमली. मग हे इलेक्ट्रॉन फ्री आहेत, हा चालला इकडे, हा चालला इकडे, हा चालला इकडे, हा इकडे चालला, हा इकडे चालला, हा इकडे चालला, हा इकडे चालला, हा इकडे चालला. ओके, तर मेटलमध्ये ही अशा प्रकारची अवस्था असते की फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, का, कारण ते डोनेटर्स आहेत, दे आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे ते इझिली इलेक्ट्रॉन अवेलेबल करून देतात, इझिली इलेक्ट्रॉन देतात. पण जर या ठिकाणी मी म्हटलं की ज्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 5, 6 आणि 7 इलेक्ट्रॉन आहेत, ॲटम्स whose outermost orbit have 5, 6 and 7 electron, they are acceptors. ते इलेक्ट्रॉन घेतात. कसं पाहू, ऑक्टेट कंप्लीट करायचं 3 इलेक्ट्रॉन पाहिजे, ऑक्टेट कंप्लीट करायचं 2 इलेक्ट्रॉन पाहिजे, ऑक्टेट कंप्लीट करायचं 1 इलेक्ट्रॉन पाहिजे. ओके, मग आता 7 + 1 8, 1 घेणं सोपं, घेतला. 6 + 2 8, 2 घेणं सोपं, 6 देण्यापेक्षा घेणार. 5, 3 8, 5 देण्यापेक्षा 3 घेणार. म्हणजे ज्याच्याही शेवटच्या ऑर्बिटमध्ये, ज्याही ॲटमच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 5, 6, 7 इलेक्ट्रॉन असतात. ओके, दे आर acceptors because they accept the electrons. Now they are non-metals. Since they are acceptors of electrons,
दे आर नॉन मेटल्स. मग जे नॉन मेटल्स असतात ते इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात, जे मेटल्स असतात ते इलेक्ट्रॉन डोनेट करतात टू कंप्लीट देअर ऑक्टेट. मग कुठलीही केमिकल रिॲक्शन असेल आणि तुम्हाला जर माहित झालं की हा आयटम आहे, त्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 2 3 इलेक्ट्रॉन आहे, घेऊन टाकणार, डोनेटर आहे, म्हणजेच तो काय मेटल आहे. एक आयटम आहे त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन येतं किंवा 6 येतं किंवा 7 येतात. ओके, एकच असणार काहीतरी 5 किंवा 6 किंवा 7. ते काय करणार, ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रॉन घेणार. ओके, 5 असतील तर 3 घेणार, 6 असतील तर 2 घेणार, 7 असतील तर 1 इलेक्ट्रॉन घेणार, पण ऑक्टेट कंप्लीट करणार. ओके, मग या ठिकाणी त्यांना आम्ही ऍक्सेप्टर्स म्हणणार बिकॉज दे आर टेकिंग द इलेक्ट्रॉन टू कंप्लीट देअर ऑक्टेट and they are bad conductors of heat and electricity. And they are bad conductors of heat and electricity. म्हणजे त्याच्यामधून हीट आणि इलेक्ट्रिसिटी इझिली फ्लो होणार नाही, 99% होणारच नाही. ओके, मग आता या ठिकाणी ज्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 5 6 आणि 7 इलेक्ट्रॉन असतात त्याच्या आतमध्ये, त्या नॉन मेटलच्या आतमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात. वाय फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात? कारण हा ॲटम म्हणते मी इलेक्ट्रॉन देत नाही कारण मी ऍक्सेप्टर आहे, हा ॲटम म्हणते मी इलेक्ट्रॉन देत नाही कारण मी ऍक्सेप्टर आहे. ओके, मग आपल्याला जर करंट पाहिजे असेल तर आपल्याला इलेक्ट्रॉन पाहिजे. इलेक्ट्रॉन कोण देणार? डोनेटर्स. डोनेट करणारे ॲटम कोणते आहेत? मेटल्सचे जे ॲटम्स असतात ते इलेक्ट्रॉन काय करतात? डोनेट करतात. का? कारण त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 2 3. त्यामुळे त्यांना इझी होते देणं, डोनेट करणं इझी होते, ते इलेक्ट्रॉन इझिली डोनेट करतात. जसं की पहा, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11, शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन, हा 1 इलेक्ट्रॉन त्याने डोनेट करून टाकला, देऊन टाकला, ऑक्टेट कंप्लीट 8. ओके, ॲल्युमिनियम घ्या, ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर 13, 2 8 3, 3 इलेक्ट्रॉन शेवटच्या ऑर्बिटमध्ये डोनेट करून टाकते, पहा ऑक्टेट काय झालं? कंप्लीट झालं. ओके, सो हे इलेक्ट्रॉन देतात म्हणून गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि घेतात म्हणून बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता ज्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, ज्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, मग ते काय आहेत? तर ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी ते देऊ पण शकतात आणि घेऊ पण शकतात. देअरफॉर दे आर ऍक्सेप्टर्स ॲज वेल ॲज डोनर्स. मग हे ऍक्सेप्ट पण करू शकतात आणि डोनेट पण करू शकतात, म्हणजे देऊ पण शकतात. इट इज डिपेंड अपॉन कंडिशन और इट इज डिपेंड अपॉन रिएक्शन. ओके, किंवा ते शेअरिंग पण करू शकतात. सेमीकंडक्टर मध्ये आपण पाहू की इलेक्ट्रॉनची देवाण देणार नाही आणि घेणार नाही, ते शेअरिंग करतील, वाटून घेतील, ते नंतर पाहू. मग दे आर ऍक्सेप्टर ॲज वेल ॲज काय? डोनर. मग ऍक्सेप्टर पण आहेत आणि डोनर पण आहेत, म्हणजे मेटल पण आहेत आणि नॉन मेटल पण आहेत. डोनर आहेत याचा अर्थ मेटल आहे, ऍक्सेप्टर आहेत याचा अर्थ नॉन मेटल आहे. मग त्याला डोनर म्हणायचं, आपलं सॉरी मेटल म्हणायचं का नॉन मेटल? दे आर मेटलॉइड्स. दे आर व्हॉट? मेटलॉइड्स. मग त्याला मेटल पण नाही म्हणणार, नॉन मेटल पण नाही म्हणणार. ज्याच्याही शेवटच्या ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात त्याला आम्ही काय म्हणणार? मेटलॉइड्स म्हणणार. ओके, आणि मग त्याची कंडक्टिव्हिटी कशी आहे? दे आर गुड कंडक्टर, दे आर बॅड कंडक्टर. मग हा गुड कंडक्टर पण नाही आणि बॅड कंडक्टर पण नाही, आम्ही याला काय म्हणणार? सेमी कंडक्टर. आम्ही याला काय म्हणणार? सेमी कंडक्टर. सो टुडे वी हॅव डिस्कस्ड द मोस्ट इम्पॉर्टंट अँड बेसिक थिंग्स अबाउट द ॲटम. व्हॉट इज ॲटम? स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल पार्टिकल. कशाचा? एलिमेंटचा. त्याला काय म्हणणार? ॲटम. ॲटमचं स्ट्रक्चर कसं आहे? स्ट्रक्चर ऑफ ॲटम. सेंटर मध्ये जो पार्ट आहे त्याला न्यूक्लियस म्हणणार. न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आहेत आणि न्यूट्रल म्हणजे ज्याच्यावर चार्ज नाही असे इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, त्यानंतर त्याच्या सराउंडिंग मध्ये, न्यूक्लियसच्या सराउंडिंग मध्ये ऑर्बिट मध्ये
कोण रिव्हॉल्व होतात सर्क्युलर मोशन मध्ये? इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट और सर्क्युलर पाथ. दॅट सर्क्युलर पाथ इज कॉल्ड ॲज ऑर्बिट. मग कोणी ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत कसं मोजायचं? 2n². व्हॉट इज n? 1 2 3. व्हॉट इज n? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. या फॉर्म्युल्यामध्ये n च्या जागेवर 1 टाका, पहिल्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन निघणार. n च्या जागेवर 2 टाका, दुसऱ्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन निघणार. n च्या जागेवर 3 टाका, तिसऱ्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन निघणार. जनरली केमिकल रिएक्शन होत असताना इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. ओके. मग ज्याच्या ऑर्बिट मध्ये 1 2 3 इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन देणार. ज्याच्या ऑर्बिटमध्ये 5 6 7 इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन घेणार. जे देणार त्याला डोनेटर्स म्हणणार किंवा डोनर्स म्हणणार. म्हणून ते मेटल झाले. मेटल्स आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन देणार म्हणजे आम्हाला इलेक्ट्रिसिटी भेटू शकते कारण त्याच्याकडे इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता आहे. ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता आहे त्याच्यामधूनच करंट फ्लो होते. ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता नाही त्याच्यामधून करंट फ्लो होणार नाही. मग ज्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 2 3 इलेक्ट्रॉन असतात त्याच्याकडे इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता आहे. ज्याच्या ऑर्बिटमध्ये शेवटच्या लास्ट वी आर टॉकिंग अबाउट द लास्ट ऑर्बिट ऑफ द ॲटम. ज्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 5 6 आणि 7 इलेक्ट्रॉन आहेत त्याच्याकडे देण्याची क्षमता नाही त्याच्याकडे घेण्याची क्षमता आहे. बघा अँड हेन्स दे आर ॲक्सेप्टर्स. ओके. सगळ्यात महत्त्वाचं जर काही आठवण ठेवायचं असेल याच्यामध्ये ज्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 2 3 डोनेटर्स मेटल्स गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. शेवटच्या ऑर्बिटमध्ये 5 6 7 ॲक्सेप्ट करतात इलेक्ट्रॉन टू कंप्लीट देअर ऑक्टेट. नॉन मेटल्स अँड बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ओके. ज्याच्या शेवटचा ऑक्टेट कंप्लीट आहे म्हणजे ज्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत त्याला कोणाकडून घेण्याची गरज नाही देण्याची गरज नाही. दे आर इनर्ट, दे आर नोबेल अँड दे आर गॅसेस. ओके. नाव ज्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात ते ॲक्सेप्टर पण असू शकतात घेऊ शकतात इलेक्ट्रॉन टू कंप्लीट देअर ऑक्टेट. डोनर्स असू शकतात डोनेटर्स असू शकतात टू कंप्लीट देअर ऑक्टेट. त्याला आम्ही मेटलाइट्स म्हणणार अँड दे आर सेमीकंडक्टर्स. तुम्हाला जे सगळ्यात महत्त्वाचं आठवण ठेवायचं ते म्हणजे की मेटलच्या आतमध्ये कोणतंही मेटल कशा ओळखायचा? ज्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 2 3 इलेक्ट्रॉन आहेत तो झाला मेटल. मेटलच्या आतमध्ये रूम टेम्परेचरला फ्री इलेक्ट्रॉन्स असतात म्हणजे ॲटममधून ते इलेक्ट्रॉन बाहेर निघालेले असतात. आणि त्या क्रिस्टल म्हणजे ठोकळा असा. समजा आम्ही घेतलं हे हा या ठिकाणी काय घेतला? मेटल घेतला. या एवढ्या मेटलच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन इकडं तिकडं मूव्ह व्हायला लागलेले आहेत. ओके. मग आता इलेक्ट्रॉन मूव्ह होऊन राहिले. आता काय करायचं? या इलेक्ट्रॉनला जे रँडमली मूव्ह होत आहेत त्याला आपण काही रिस्ट्रिक्शन लावून जर एका दिशेने पळवलं तर आम्हाला काय भेटणार? करंट. मग आता आम्हाला इलेक्ट्रॉन फ्री करायचे असतील किंवा इलेक्ट्रॉन फ्री असतील किंवा इलेक्ट्रॉन फ्री पाहिजे असतील तर त्या ठिकाणी ते करता येतात का? मेटलच्या आतमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन फ्री करता येतात का? ॲटम पासून आपल्याला इलेक्ट्रॉन फ्री करता येतो का? ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला समोर पाहायच्या आहेत. जसं की या ठिकाणी आम्ही पाहिलं की हा इलेक्ट्रॉन आहे. हा इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आहे. ओके. मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट एक 5 मिनिटाचा पाहू. आता या ठिकाणी व्हिडिओ पॉज करायचा आणि हे सगळं जे आहे ते व्यवस्थित लिहून घ्यायचं. एक लेक्चर व्यवस्थित पहा, शांततेने पहा आणि या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायचं. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचा जो कन्सेप्ट आहे मोस्ट इम्पॉर्टंट की हा आहे न्यूक्लियस. याच्यामध्ये आहेत पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन. न्यूट्रॉन्स आहेत ते आपण इथे लिहू नये. याच्या सराउंडिंगला इलेक्ट्रॉन्स काय होऊन राहिले तर मूव्ह होऊन राहिले तर निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज मध्ये काय असते? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बिटवीन द पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन देयर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज फोर्स ऑफ अट्रॅक्शन. निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पॉझिटिव्ह रिपल्शन. निगेटिव्ह रिपल्शन. इफ देर आर टू लाईक चार्जेस जर दोन सारखे चार्जेस असतील लाईक म्हणजे कसे प्लस प्लस मायनस मायनस लाईक सारखे तर त्या ठिकाणी फोर्स ऑफ काय असते? रिपल्शन. ते एकमेकांना दूर लोटतात. जसे की तुम्ही पाहिला असाल मॅग्नेट चिटकते एकमेकांना.
पण त्यांच्या सारख्या बाजू जर एकमेकाकडून आल्या, नॉर्थ नॉर्थ पोल एकीकडे आला तर चिटकणार नाही. बघा करून एखाद्या वेळेस. ओके, जर मॅग्नेटचे सारखेच पोल, मॅग्नेटला दोन पोल असतात, एक असते नॉर्थ पोल, एक असते साऊथ पोल. साऊथ पोल जवळ आला म्हणजे सारखे चिटकणार नाही. नॉर्थ पोल जवळ आला एकमेकाला ते त्या ठिकाणी चिटकणार नाही. ओके, लाईक जवळ आले रिपल्शन, दूर जाणे. अनलाईक जवळ आले, अनलाईक म्हणजे सारखे नसणारे, अट्रॅक्शन. मग पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन मध्ये काय असते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग आता काय, मग आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर असते तर मग हे इलेक्ट्रॉन जे आहेत हे तर या ठिकाणी न्यूक्लियस कडून ओढले चालले, मग हे निघणार कसे बाहेर. समजा हे सोडियमचा ॲटम आहे, हा सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे आपल्याकडे 11. ही पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती, 1. आता हा जो इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन आणि या न्यूक्लियस मध्ये काय असणार, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग आता हा या इलेक्ट्रॉनला हा न्यूक्लियस सोडणार का, नाही. का नाही सोडणार, कारण काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पण जर आम्ही याला एनर्जी दिली तर हा इलेक्ट्रॉन याचा ऑर्बिट सोडून बाहेर जाणार, म्हणजे त्याच्यावर या न्यूक्लियसचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आता राहणार नाही. म्हणजे आम्हाला काय बाहेर काढायचं आहे, इलेक्ट्रॉन. कशाच्या बाहेर काढायचा, ॲटमच्या ऑर्बिटच्या बाहेर काढायचा. ॲटमच्या ऑर्बिटच्या बाहेर जर इलेक्ट्रॉन काढायचा असेल तर काय पाहिजे, एनर्जी. त्याला एनर्जी दिली की त्या ठिकाणी तो काय करणार, समोरच्या ऑर्बिटमध्ये जाणार किंवा फ्री होणार, बाहेर जाणार. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण परत एकदा समोरच्या लेक्चरमध्ये पाहू. पण आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायचं आहे की ॲटम काय आहे, मेटल कशाला म्हणतात, नॉन मेटल कशाला म्हणतात, ॲक्सेप्टर कशाला म्हणतात, डोनर कशाला म्हणतात, स्टेबल गॅसेस कशाला म्हणतात, इनर्ट गॅसेस कशाला म्हणतात. त्यानंतर ॲक्सेप्टर प्लस डोनर कोण आहे, मेटलाइट कोण आहे, सेमीकंडक्टर कोण आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहिल्या. चला एक बेसिक कन्सेप्ट 5 मिनिटात क्लिअर करूनच घेऊ की कोण्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत. हे जर आपल्याला पाहायचं असेल तर फॉर्म्युला कोणता आहे, 2n². आता जर आपल्याला कोण्या ऑर्बिटमध्ये किती एनर्जी आहे, जसं की इलेक्ट्रॉन फिरून राहिला तर त्याच्याकडे काय असणार, एनर्जी असणार. याचा फॉर्म्युला काय आहे, -13.6 अपॉन n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये ॲटमची एनर्जी मोजली जाते. इलेक्ट्रॉनची एनर्जी हा जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होऊन राहिलेला आहे, फिरून राहिलेला आहे, असा इलेक्ट्रॉन कोणासारखा फिरतो, जशी सूर्याभोवती पृथ्वी फिरते त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन हा सूर्याभोवती आपलं न्यूक्लियस भोवती फिरतो. म्हणजे त्याच्याकडे काय आहे, एनर्जी. तर ती एनर्जी काढायची कशी, तर एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज गिवन बाय -13.6 अपॉन n² and it is measured in इलेक्ट्रॉन व्होल्ट. इलेक्ट्रॉनची एनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये मोजली जाते, EV. ओके, मग आता या ठिकाणी तुम्हाला जर समजा याची एनर्जी काढायच्या, पहिल्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉनची एनर्जी किती, पहिल्या ऑर्बिट मध्ये n = 1 टाका, 1 चा स्क्वेअर 1, बरोबर आहे. -13.6 ला 1 ने डिवाइड केलं तेच येणार. मग पहिल्या ऑर्बिट मध्ये एनर्जी -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये एनर्जी -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तिसऱ्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉनची एनर्जी -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. चौथ्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉनची एनर्जी -0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट. एनर्जी मायनस कशी काय असू शकते, एनर्जी कधीच निगेटिव्ह नाही आहे. पण या ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे, ओके, धिस एनर्जी इज ड्यू टू फोर्स ऑफ अट्रॅक्शन, म्हणून या ठिकाणी निगेटिव्ह साईन आहे. मग जेव्हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार तेव्हा निगेटिव्ह साईन येणार आणि रिपल्शन असणार तेव्हा पॉझिटिव्ह साईन येणार. पहा, जर दोन लाईक चार्जेस प्लस इंटू प्लस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस, पण जर या ठिकाणी प्लस आणि मायनस, फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्लस इंटू मायनस मायनस, मायनस इंटू प्लस मायनस. ओके, सो धिस निगेटिव्ह साईन इज अबाउट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग आता काय होते, या ठिकाणी पहिल्या ऑर्बिटचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन -13.6, म्हणजे पहिल्या ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉनला हा न्यूक्लियस ताकदीने ओढून राहिलेला आहे स्वतःकडे दुसऱ्यापेक्षा. कारण दुसऱ्याची एनर्जी किती, 3.4, तिसऱ्याची किती आहे, 1.51. याचा अर्थ जसं आम्ही दूर जाणार तसतशी एनर्जी काय होत जाणार, कमी.
कशाच्या मधातली? न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनच्या मधातली एनर्जी काय होत चाललेली आहे? कमी कमी होत चाललेली आहे. मग आता मला इलेक्ट्रॉन काढायचा, हा इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा. हा इलेक्ट्रॉन जर बाहेर काढायचा असेल तर तिसऱ्या ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन मला बाहेर काढायचा. मग मी काय करणार? त्याला एनर्जी देणार, बरोबर आहे. किती एनर्जी देणार? तिसऱ्यामध्ये +1.51 एनर्जी देणार. +1.51 इलेक्ट्रॉन होल्ड दिली, मायनस प्लस कॅन्सल, म्हणजे तो आता न्यूक्लियसच्या अट्रॅक्शन मध्ये, अट्रॅक्टिव्ह फोर्स मध्ये राहणार का? नाही, तो कुठे राहणार? बाहेर. म्हणजे इलेक्ट्रॉन जर बाहेर काढायचा असेल तर मला काय द्यावं लागते? एनर्जी. का? कारण प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते, म्हणजे त्यांनी एकमेकाला असं धरून ठेवलेलं आहे. मला जर हे तोडायचं असेल तर मला असं ताकदीनं ओढावं लागेल. त्याला ओढायचं म्हणजे काय लावावं लागेल? एनर्जी लावावं लागेल. एनर्जी देण्याचे प्रकार किती ते आपण नंतर. म्हणजे मेटलमध्ये जे ॲटम्स असतात त्यातला इलेक्ट्रॉन जर बाहेर काढायचा तर आपल्याला काय द्यावं लागते? एनर्जी. ओके, मग एनर्जी दिली की इलेक्ट्रॉन ॲटमपासून फ्री होणार. ॲटमपासून इलेक्ट्रॉन फ्री झाला की तो रँडमली मूव्ह होणार, आणि तो रँडमली मूव्ह झाला की त्याच्यावर अजून काही प्रक्रिया आपण प्रोसेस केल्या, व्होल्टेज अप्लाय केलं, ओके, किंवा लाईट दिला तर आपण करंट फ्लो करू शकतो. तर आता याच्यावरून आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये जाणार. सिंपल तुम्हाला काय लक्षात ठेवायचं की ॲटम काय, ॲटमचं स्ट्रक्चर काय, मेटल काय, नॉन मेटल काय, कंडक्टर काय, सेमी कंडक्टर काय, फ्री इलेक्ट्रॉन केव्हा असतात? रूम टेम्परेचरवर इलेक्ट्रॉन फ्री असतात. म्हणजे काय? त्याला इनफ एनर्जी भेटते की त्या एनर्जीवर तो इलेक्ट्रॉन न्यूक्लियसपासून दूर होतो. त्याचा आणि न्यूक्लियसचा काय अट्रॅक्टिव्ह फोर्स राहिलेला नाही. इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये असेल तर तो न्यूक्लियसच्या रिजनमध्ये आहे, म्हणजे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनमध्ये काय? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इलेक्ट्रॉन ऑर्बिटच्या बाहेर गेला तर न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनमध्ये आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहिलेलं नाही. खूप व्यवस्थित आहे, गमतीदार आहे, मजेशीर आहे. जेवढं जास्त ऐकसाल वाचसाल तेवढे जास्तीत जास्त क्युरिओसिटी निर्माण होईल आणि आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे शिकू शकतो. ओके, स्टॉप फॉर द डे. परत भेटूया.